मंडळी नमस्कार. आणि काय सकाळ सकाळ निघालोय बरं का. इकडे आम्ही पंढरपूरला निघालोय. तुम्हाला वाटत असेल सकाळ सकाळ कुठं चाललंय एवढ्या पाट पण आम्ही आहे ना चाललोय आज वारीला. मंडळी नमस्कार. आणि एवढं सकाळ सकाळ तुम्हाला वाटलं असं पुढे चाललोय, कुठं नाही चाललोय. आज सुट्टी घेतली आहे आणि सगळ्यांनी सुट्टी घेतली. पाठीमागं आमचे IT इंजिनियर आहे, आमचे ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे. इकडं हे आपले तुम्हाला ओळखीचं असं ना तुम्ही. हां चाललोय आज दिंडीला. आज म्हणलं चला पायीवारीचा अनुभव घेऊया. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. पायीवारीचा अनुभव तुम्हाला वॉटर इंजिनियर वॉटर इंजिनियर हे आमचे वॉटर इंजिनियर ते. आणि बरं का कसं मजल करीत आम्ही ना त्या पालखीजवळ गेलो बरं का. आणि पालखीजवळ गेल्यानंतर म्हणलं आता थोडा वारीचा ड्रेस चेंज करावा. आणि बघा कसा दिसतो ड्रेस. आवडला काय तुम्हाला? कसा वाटला तेवढा नक्की कमेंट करून सांगा बरं का. वारीमध्ये पोचलो कसं आहे एकदम भारी वाटलं बाबा. एवढी माणसं चालताना बघितली. एकदम सगळं 15 दिवस सगळं सोडून का एवढं वारीसाठी आले म्हणजे ना लय भारी वाटलं आम्हाला. एका बाजूला गाडी लावली आणि थोडं पाहिलं तर काय. आणि अचानक एका माणसाला त्रास सुरू झाला बाबा. तिथं पाहिलं तर अगदी बाजूला काढून बघा कसं माणसाला त्रास झाला आहे. आणि लगेच ॲम्ब्युलन्स पण तिथं होती बरं का. ॲम्ब्युलन्स पण अगदी सेवा तत्पर होते. लगेच माणसाला त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं या वारकरी महाराजांना. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे ना हे ॲम्ब्युलन्स वगैरे खूप छान काम केलं बरं का शासनाने. त्याच्याबद्दल शासनाचे आभार बरं का. आणि थोडं पुढं गेल्यावरती पालखीचा विसावा चालू होता. मग काय जर लावली गाडी बाजूला आणि बघा संत तुकाराम, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यासाठी आलो होतो ते अगदी डोळ्याने पाहत होतो. आणि मस्तपैकी मग म्हटलं आता दर्शन घेऊया चला, पालखी विसाव्याला आहे. आणि इथं बघा संत सद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे नंदी अगदी देखणं रूप बाबा पाहतोच आणि डोळ्याचं पारणं फिटलं त्यांनी. आणि मग काय म्हटलं दर्शन घ्यावं, म्हणलं पालखीचं घ्यावं. इकडे आहे ना तुम्हाला मग बघा इकडं आमचे आहे ना बाळासाहेब आहे ना यांना फोटो काढण्याचा मोह अजिबात आवरत नव्हता बघा. पण काय सांगायचं तुम्हाला, फोटो आम्हाला काढून कोणी दिला नाही. आपलं मग काय हातात शिवून पाठीमागं उभं राहिले आमचे बाळासाहेब. कसे आहे आमचे बाळासाहेब? मग काय ते आम्हीच म्हणलो बाळासाहेबांना काय नाराज होऊ नका, चला आपण पालखीसमोर फोटो काढूया. मस्तपैकी पालखीसमोर फोटो काढले. बाळासाहेब काय पाठीमागनं काय जायचं नाव घेत नव्हते. म्हणले काय फोटो काढल्याशिवाय मी आज जात नसतो, यांना सांगा तुम्ही काहीतरी. बाळासाहेबांना सोडून म्हणतात आणि आमचा हा नाना म्हणतोय फोटो काढ, किशोर म्हणला फोटो काढ. त्यांचे बघा पटापटा क्लिक करून घेतले. आणि मग बघा हा नगारखाना आणि पालखी विसाव्याची निघाली. नगारखाना वाजवतो निघाला बाबा. बघा त्यांना पण कसलं खतरनाक नंदी जोडलं बाबा. अगदी डोळ्याचं पारणं फेटलं असे पा. मी का पडेन निराळा ऐसा सांडून सोहळा, चौकडी गाडी सेवा. काय भारी खतरनाक चालू आहे कार्यक्रम बाबा. आणि ती नगारखाना पुढं वाजत गेल्यानंतर पाठीमागणं त्या नगारखान्याच्या पाठीमागं पालखी पण निघाली बघा. पण काय पालखी पण निघाली तरी पण दर्शन घ्यायची काही गर्दी कमी होत नव्हती लेका. एक नंबर पालखी एक नंबर सजवली होती. अगदी भारी, अगदी अशी काय आर्टिफिशियल काय फुलं नव्हती बघा, अगदी नैसर्गिक. आणि हा अश्व बघा आज ते इंदापूरमध्ये ना रिंगण होणार होतं. त्या रिंगणामध्ये पळणार हा अश्व. आणि तो आज ते वारीचा ड्रेस घातला होता, नानाने धोतर घातलं होतं. आणि काय झालं बघा रोड क्रॉस करताना आहे ना नानाचा धोतराच पाय घुसला आणि नानाचा धोतराच फाटला बरं का. नाना डायरेक्ट खालीच बसला. आणि तेवढं नशीब बरं का ते नाना दुसरा आमच्याकडे ड्रेस होता म्हणून काम झालं. आणि बघा मग आमची कशी मित्र म्हणले एका जागी जमा झाली. म्हणलं चला मस्तपैकी सगळे भारी दिसतात टाकाटक फोटो काढून घ्यावं बाबा. आमच्या कॉन्ट्रॅक्टर साहेबांना त्यात सारखं फोन यायचा होता बाबा. फोटो काढताना पण त्यांना सारखा फोन येत होता. मग काय सोनाई डेअरीपासून जे चालायला सुरुवात केली तर थेट इंदापूरपर्यंत जिथं रिंगण होणार होतं तिथं चालताना एवढी अलोट अशी गर्दी. पांडुरंगाचा भक्तिमय सोहळा पाहण्याचं अगदी काय म्हणतो आपण नजारा आपल्याला पाहायला भेटला. लय भारी वाटलं काय सांगू. त्यात आमचे हे बघा इंजिनियर म्हणलेच माझा फोटो काढ, मला तुझ्यासोबत घ्याय फोटो काढायचा आहे. काढला फोटो. एवढं काय आपण सेलिब्रिटी आहे तुम्हाला माहीत नाही काय. मजल करत इंदापूरमध्ये पोचलो. आणि इंदापूरमध्ये पाहिल्यानंतर अगदी गेटवरती आहे ना इतकी भारी रांगोळी काढली होती ना. अरे वा वा वा. पाहता क्षणी ना लय भारी वाटतं. काय ती विणा काढली होती. समोर तुकोबा महाराजांची मूर्ती होती. अगदी भारी एकदम झकास असा नजारा होता बा. आणि म्हणलं चला आता की रिंगणाकडं जावं बरं का. विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि म्हणलं चला आता रिंगणामध्ये पोचलो. अशी तुफान गर्दी, पोलीस लोक, प्रशासन वगैरे सगळं हजर तिथं. अगदी नुसती आलोट गर्दी. काय रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी सगळ्यांची अगदी सगळी अशी ते पालखीची वाट बघत होती बघा. सगळीजण जागा धरून बसली होती. कधी रिंगण सोहळा चालू होते. रिंगण सोहळा पाहणं म्हणजे ना अगदी डोळ्याचं पारणं भेटण्याची गोष्ट असते बघा. सगळे अगदी आवर्जून पाहण्यासाठी तिथं आले होते. लय गर्दी बाबा, तोफा गर्दी.
आणि एकदा तो रिंगण सोहळा चालू झाला बा, काय देखणं स्वरूप ते रिंगण सोहळ्याला आलं पा. अगदी सुरुवातीला झेंडेकरी, त्यानंतर टाळकरी, विणेकरी, अगदी भारी वाटलं नाही, एवढं भारी वाटत होता रिंगणामधून पाहताना. आहा, काय तो अगदी स्वर्ग सुख सोहळा म्हणू शकतो आपण त्याला. मग काय, रिंगण सोहळा उरकल्यानंतर आमच्या पेठगावची पालखी होती. जरा म्हणलं त्या सगळ्या माणसांना भेटून येऊया. निघालो तिकडं मग आपल्या पेठगावच्या पालखीकडं. आणि पालखीला पोचतं पाहतोय काय, आपला काळजाचा विषय तिथं आला होता. आपला काळजाचा विषय म्हणजे हा आपला आप्पा. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, रील्समध्ये तुम्ही आमच्या आप्पाला पाहिला असेल. आमच्या ग्रुपची शान आहे आप्पा. तिथं आल्यानंतर आप्पा म्हटला, आणि काय इथं पण आपल्याला काही व्हिडिओ बनवायचा मोह आवरला नाही. म्हणला काय नाही मला व्हिडिओ बनव. मग काय म्हणलं, चला आता आपल्या इथल्या वारकऱ्यांना पण आपण छान छान प्रश्न विचारूया. तर केली सुरुवात. मग प्रश्न विचाराय, वारी म्हणजे काय, वारीविषयी माहिती आहे. छान छान उत्तर आली बाळासाहेबांना. विचारलं, बाळासाहेबांनी म्हणले वारी म्हणजे जीवन. अगदी कडक उत्तर दिलं बाळासाहेबांनी. बऱ्याच वारकऱ्यांना प्रश्न विचारला, त्यामध्ये 2 लोकांचे आम्हाला चांगले आवडले, ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. बरं, आता इथपर्यंत जे पाहिलं तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. लाईक, शेअर, कमेंट करायला तेवढं विसरू नका. तुम्हाला एकदम साधा आणि सोपा प्रश्न, वारी म्हणजे काय? माझ्या दृष्टीने वारी म्हणजे जो सोहळा आपण जिवंतपणे पाहतो तो स्वर्गापेक्षा कमी नाही. आणि वारी या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने मला आज कळला, कारण माझी प्रथम वारी आहे माझ्या मिस्टरांसोबत. मी जेव्हा जोडीने ही वारीची यात्रा करायला निघाले आणि जे मी डोळ्यांनी पाहिलं, जे अनुभव घेतले, ते माझ्यासाठी अविस्मरणीय राहतील आयुष्यात. आणि खूप काही शिकायला मिळालं का खरंच माझ्यासाठी नाही, म्हणजे सगळ्याच वारकऱ्यांसाठी हा स्वर्गाहून सुंदर सोहळा आहे. आणि साक्षात मी पांडुरंगाला भेटल्याचं मला स्मरण झालं. रामकृष्ण हरी. मस्त करे. वारी म्हणजे आर्य म्हणजे इट्टू माऊली. शब्बास, वारी म्हणजे विठू माऊली. मस्त, टाळी टाळी टाळी. तर हे आमचे जावई बापू हे तुम्हाला सांगतो. आणि अतुनांत वारीची त्यांना इच्छा आहे आणि भरपूर वारीत असतात ते, पखवाद वादन करतात. आणि तर मला त्यांना एक छोटासा प्रश्न विचार, छोटासा, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे हौसे नवसे गौसे या तिघांची यात्रा. वारीत जो आला तो कधी उपाशी जाणार नाही. पांडुरंगाची भक्तिभावाने केलेली श्रद्धा म्हणजे वारी. आणि आजपर्यंत महाराष्ट्राने गेले 350 वर्ष जो वारीची परंपरा चालू आहे, ही परंपरा अखंडित राहो म्हणून वर्षातून 15 दिवस जी वारी चालते त्यातून 1 दिवस आम्ही काढतो आणि पांडुरंगाच्या भक्तीसाठी भक्तिभावाने येतो आणि 4 पावले चालतो, की जेणेकरून आमच्या मनात जो अहंकार साचलेला असतो, तो वारकरी जेव्हा पायी पायी चालतात त्यावेळेस आम्हाला कळतं की आमच्या मनातला अहंकार हा एकदम शून्य आहे. आणि इथे जे कष्ट सहन करावे लागतात तरी वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती जे हास्य असतं ते कितीही पैसे कमावले तरी येऊ शकत नाही, हे आम्हाला इथे आल्यावर कळून चुकतं. आणि तो जो आनंद आहे तो आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही, म्हणून आम्ही वारीला येतो. माऊली, तुम्हाला कळलं का ही वारी आम्ही शेवटला का झोपली? हे एकदम छान बोलतात म्हणून.